नमस्कार सगळ्यांना. दुपारची जीवने चॅनलमध्ये मी तुमचं परत एकदा स्वागत करते. आज आपण बघणार आहोत गाजराची चिक्की कशी बनवायची ते. ही माझ्या आईची रेसिपी आहे. त्यासाठी लागणारं साहित्य आहे 4 मोठे साईजची गाजरं घेतलेली आहेत, 1 वाटी नारळाची घेतलेली आहे, सुकं खोबरं आहे, हे तुम्ही ओलंसुद्धा खोबरं वापरू शकता, आणि 1 टोमॅटो घेतलेला आहे स्वच्छ धुवून. हे सगळं आपल्याला किसून घ्यायचं आहे. तुम्ही टोमॅटो बघून शॉक झाला असेल. खूप साऱ्या तुम्ही व्हिडिओजमध्ये गाजराची चिक्की बघितली असेल, पण ही थोडीशी वेगळी आहे. ही माझ्या आईची रेसिपी आहे. खूप छान लागते. टोमॅटो टेस्ट बॅलन्स करतो. थोडासा आंबटपणा जो चिक्कीमध्ये येतो अगदी हलकासा, कळणार पण नाही की आपण त्याच्यामध्ये टोमॅटो घातलेला आहे, पण खायला इतकी छान लागते. तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि कशी झाली मला नक्की सांगा. त्याच्यानंतर मी पहिलं खोबरं किसून घेतलेलं आहे. जर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर तुम्ही मिक्सरलासुद्धा बारीक करून घेऊ शकता. टोमॅटोसुद्धा किसून घेतलेला आहे, गूळ चिरून घेतलेला आहे, आणि गाजरसुद्धा सगळी मी छान किसून घेतलेली आहेत. त्याच्यानंतर एका पॅनमध्ये 1 मोठा चमचा तूप घ्या. तूप छान गरम झाल्यानंतर जे आपण गाजर किसून ठेवलं आहे ते आपल्याला घालून घ्यायचं आहे, आणि मॉइश्चर जायचं तोपर्यंत लो फ्लेमवरती छान तुपामध्ये परतवून घ्यायचं आहे. याच्यामध्ये आपण काहीसुद्धा वापरलं नाही आहे, दूध साय वगैरे काहीसुद्धा नाही आहे, आणि आपल्याला ही चिक्की फ्रीजरमध्ये सुद्धा सेट करायची काही गरज नाही आहे, कारण आपण 3 ते 4 तासामध्ये बाहेरच ठेवली की छान सेट होते ही चिक्की. माझी आई याच्यामध्ये साखर घालते, पण मी गूळ घालून केलेली आहे, कारण गूळ थोडासा साखरेपेक्षा हेल्दी असतो आणि टेस्टला पण वेगळी लागते अगदी साखरेपेक्षा, आणि कलरसुद्धा छान चॉकलेटी येतो. गाजर छान भाजून घेतल्यानंतर मी त्याच्यामध्ये जो आपण किसून ठेवलेला टोमॅटो आहे तो घालायचा आहे. तुम्ही कलरसाठी याच्यामध्ये थोडंसं बीटरूटसुद्धा घालू शकता. टोमॅटोसुद्धा आपल्याला छान तुपामध्ये परतवून घ्यायचं आहे. याच्यामध्ये टोमॅटो घातलेला आहे, कुणाला कळणार पण नाही. त्याच्यानंतर साईडला मी खोबरं छान भाजून घेतलेलं आहे थोड्याशा तुपामध्ये. खोबरंसुद्धा त्याच्यानंतर मी याच्यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे, आणि सगळं एकत्रच छान भाजून घेतलेलं आहे तुपामध्ये. हे सगळं आपल्याला लो फ्लेमवर बनवायचं आहे, नाहीतर तळाला लागू शकतं. खायला खूप छान लागते, पण थोडे पेशन्स हवेत बनवायसाठी. त्याच्यानंतर जो मी चिरून ठेवलेला गूळ आहे तो आपल्याला घालून घ्यायचा आहे. चिक्की वगैरे पदार्थ करताना आपल्याला गुळाची क्वांटिटी खूप जास्ती लागते, कारण सेट व्हायसाठी आणि एकत्र असं छान मिक्सचर रेडी होण्यासाठी गुळाचं प्रमाण खूप जास्ती लागतं. मी थोडा थोडा करत गूळ ॲड करणार आहे. थोडासा आपला गूळ आटत आल्यानंतर त्याच्यामध्ये मी वेलची पूड घातलेली आहे, आणि तीळ खसखस ते छान शॅलो फ्राय करून याच्यामध्ये घातलेले आहेत. तुम्ही तीळ खसखस नक्की घाला, याची खूप छान टेस्ट येते नंतरला. तुम्ही बघू शकता गूळ कसा छान अगदी आटत येत आहे, आणि आपलं मिक्सचर हळूहळू सेट व्हायला लागलेलं आहे. या स्टेजला मी अजून थोडासा गूळ ॲड केला होता, कारण मला थोडंसं गूळ कमी वाटत होता आणि चवीला पण एवढं स्वीट लागत नव्हतं. जर गुळाचं प्रमाण कमी झालं तर चिक्की छान सेट होणार नाही. हळूहळू करत गूळ ॲड करत गेले, आणि तुम्ही आता बघू शकता एक गोळा छान रेडी झालेला आहे, आणि पॅन पण सोडत आहे. या प्रकारचं टेक्स्चर असं आपल्याला हळूहळू यायला हवं, म्हणजे चिक्की छान सेट होईल. हे फायनल टेक्स्चर आहे. त्याच्यानंतर चॉपिंग बोर्डवर मी थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे. तुम्ही ताटामध्ये सुद्धा तूप लावून चिक्की सेट करू शकता. तूप छान लावून घ्या. त्याच्यानंतर जे आपलं मिक्सचर आहे ते आपल्याला याच्यावरती घालून छान व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे. या प्रकारचं आपल्याला फायनल टेक्स्चर यायचं आहे, नाहीतर चिक्की सेट होणार नाही. मी स्क्वेअर शेपमध्ये छान मिक्सचर सेट करून घेतलेलं आहे.
गरम असल्यामुळे तुम्ही पळीनंच मिक्सचर सेट करून घ्या, नाही तर तुमच्या हाताला भाजू शकतं. तुम्ही बघू शकता कलर अगदी सुरेख आलेला आहे आणि खायला पण खूपच छान टेस्टी झालेल्या होत्या. याच प्रकारे मी सेट करून त्याच्यावरती मी शोभेसाठी काजूचे तुकडे लावून घेतलेले आहेत. तुम्ही बदाम किंवा मनुका काहीसुद्धा लावू शकता आणि सेट करायला ठेवलेलं आहे 3 ते 4 तासात. त्याच्यानंतर अशा क्यूबमध्ये मी कट करून घेतलेल्या आहेत वड्या. तुम्हाला कोणता शेप आवडतो तुम्ही त्या शेपमध्ये छान कट करून घ्या. आणि सगळ्यांना खायला द्या. बघू शकता चिक्की अगदी छान झालेली आहे. आवडल्यास रेसिपी मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. असे छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहीन आणि एन्जॉय करा चिक्की. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.